नमस्कार, स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी। त्यासाठी मी कोथिंबीर आणली आणि ते जुळी होती, छान स्वच्छ धुतली, त्यातले माती वगैरे काढली, तोडून घेतली आणि सुकू दिली कॉटनच्या कपड्यावर आणि बारीक चिरून घेतली। आता आपण सुरुवात करू कोथिंबीर वडी करायसाठी। हे कोथिंबीर मी मोजून घेते। दोन वाट्या कोथिंबीर आहे। 2 वाट्या कोथिंबीर घेतली। या चमच्यानं 3 चमचे तांदूळाचं पीठ घेतलं। हे घरीच बनवलेलं आहे मी। यामुळे काय होते की हे सांबारमध्ये थोडंसं जर पाणी राहिलं तर हे तांदूळाचं पीठ ऑब्झर्व करून घेते आणि हे वड्या खुसखुशीत होतात। 2 चमचे तीळ घेतले। लहान 1 चमचा ओवा घेतला, थोडासा हातावर क्रश करून घेतला आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरं याचा जाडसर ठेचा करून घेतला। मीठ, हळद, धने पावडर, थोडंसं लाल तिखट आणि हे सगळं एकत्र करून घेते, कारण की सांबाराला मिठाच्यानं पाणी सुटते। कोथिंबीर वडी अतिशय छान लागते। हिवाळ्याच्या दिवसात भरपूर बाजारात मिळते, त्यामुळे एक वेळ करायचीच। 2 वाटी सांबार होता बारीक केलेला, तर 1 वाटी बेसन पीठ घेते। आता हे तसंच सुरुवातीला पाणी न घालताच मिक्स करून घेते, कारण सांबाराला पाणी सुटते, त्यामुळे आपल्याला अंदाज येते की याला पाणी किती लागेल। कारण की हे पातळ नाही करायचा गोळा, घट्टच करायचा आहे। आता थोडंसं पाणी टाकते। हा छान एकजीव करून घेते। असा हा गोळा भिजून ठेवला, जास्त पातळ नको। आणि ही चाळणी घेतली। तुमच्या इथे स्टीमर असलं तर स्टीमरवर सुद्धा वाफवलं तरी चालते। ब्रश करून घेते, तेल लावून घेते, त्यामुळे चिपकणार नाही ते। आता याचे 2 भाग करू। चाळणीवर 2 मध्ये अंतर ठेवायचं, कारण की जसं वाफ होईल तसं थोडेसे फुलते ही सांबार वडी। आता हे कढईमध्ये पाणी ठेवलं तापायला, चाळणी कढईवर ठेवून द्यायची आणि 15 मिनिटं हे असं झाकून ठेवायची। 15 मिनिट झालेले आहे। आता आपण बघू हे वडी झाली की नाही। झालेली आहे, ही कडक लागून राहिली, हलकासा कलर पण बदललेला आहे। आता हे पण चाळणी काढून ठेवू, गॅस बंद करू आणि हे थंड व्हायला राहू देऊ। असंच जवळपास 15 मिनिटं थंड व्हायला लागते। हे रोल असे पूर्णपणे थंड झालेले आहे। आता आपण कापून घेऊ। चाकूला तेल लावून घ्यायचं। चाकून असं चाकू फिरत फिरत कापून घ्यायचं। शक्यतो जेवढ्या बारीक होतील तेवढ्या कापायच्या। हे बघा किती छान कापले गेल्या, कुठेही क्रॅश वगैरे नाही आली। अशाच मी सगळे कापून घेते। ह्या सगळ्या अशा प्रकारे कापून घेतल्या आणि ह्या असेही खायला छान लागतात, पण मी आता तळून घेईल। त्यासाठी कढईत तेल ठेवलं, तेल पण गरम होताना छान कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल, वाफ येईपर्यंत। असं तुम्ही बघू शकता तेल छान गरम झालं। असंच गरम तेल पाहिजे। एका साईडनं झाले की परतून घ्यायच्या। आता असं पलटून घेते। छान लाल झाले पाहिजे, खुसखुशीत झाले पाहिजे। हे बघू शकता तुम्ही, छान झालेले आहे। आता हे काढून घेते।
कलर पण गोल्डन आलेला आहे, खुसखुशीत झालेले आहे. हे अशा सर्व काढून घेते. सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत, अजिबात तेलकट झालेलं नाही, खुसखुशीत झाल्या. तुम्ही बघू शकता छान झालेले आहे. अशी ही कोथिंबीर वडी हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर आवडत असतील माझे पदार्थ तर बेल आयकॉनवर प्रेस करा. आनंदित राहा, खुश राहा.